आमुष आली म्हटली की बाबा मामाला जाणं हे काळ्या दगडावरची पांढरी रेखा आणि त्याचा उठल्या उठल्या आमच्या राणी सरकारचा हुकूम मला असा आलता की नाही आईसाहेबांच्या तोंडातनं पडलेले शब्द आपण कुठलाच मोडत नाही आणि कवाच मोडत नाही. त्यामुळे उठल्या उठल्या सगळ्या कामावराच्या तयारीला आपल्याला लागलो आणि 4 दिवशी आंघोळीला पाणी बी काढून घेतले. 2 मिनिटात म्हणजे सर्व्हिसिंग करून बाहेर आलो आणि लागलेच आपला गंदे बी लावून घेतला. माझ्या आरशासमोरची नाटके बघून आईसाहेब मी मला लागले चिडवाला. किती वेळ लावलाय. आता सरकारांच्या पुढे आपण तर काय बोलू शकत नाही. त्यामुळे गाडीची किल्ली घेतली आणि घरातनं बाहेर पडलो. कारण लई दिवसांना आमच्या आई साहेबांना की नाही बाहेरचं काहीतरी खायची इच्छा झालेली. आता म्हटली इकडे तिकडे कुठं जायचं नाही, डायरेक्ट इडली पार्सल घ्यायची आणि घरला निघायचं. 2.5 मिनिटात म्हणजे 2 इडली आणि 1 वडा पार्सल घेतला ते डायरेक्ट घर गाठलो बघा. कारण आमच्या मॅडमांचं आवरून आम्हाला बाळूमामाच्या दर्शनाला बी जायचं होतं. मम्मी घरघरीत दणकाची आता सुट्टी देऊ नकोस. मी आज आंघोळ लवकर केल्यामुळे आमच्या भांड्यासने आंघोळ घालायचं राहिलेली तेवढीच 4 दिवशी घालून घेतली आणि आईसाहेबांचा आशीर्वाद घेऊन घरातनं बाहेर पडलो. मागच्या आमुषाला बाळूमामाला जाऊन 1 महिना झाला. या गोष्टीवर आम्हाला विश्वासच बसत. एक गोष्ट मात्र खरं आहे, मामाचं सांगावं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत दरबारात जायचं कुणाला घडत नाही. पण जोपर्यंत मामाचा आशीर्वाद आम्ही घेत नाही तोपर्यंत आपला दिवस काही चांगला जात नाही. पण या जगाच्या मालकाचा भंडारा एकदा कपाळा लागला की सगळं टेन्शन कसं पाक विसरून जाते. आता बाळूमामाच्या नावाने चांग मला म्हणा आणि तुम्ही लागलंच आशीर्वाद घ्या. दर्शन झालेलं 5 मिनिटं मंदिरात बसून आहे की नाही घरातल्यासनी आपला आंबिलेचा प्रसाद बाटलीत एका भरून घेतलो आणि प्रत्येक आमुषाला की नाही इथं कायल भरून आंबिलेचा प्रसाद केलेलाच असतोय. आंबिलेच्या भरलेल्या बाटल्या की नाही सगळ्या एका पिशवीत भरल्या आणि घरचा रस्ता आता धरलो बघा. चला बाळूमामाच्या नावाने चांग मला म्हणूया आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओ मध्ये.